नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली म्हणत असते की गणपती झालेले आहेत, आता दसऱ्याची तयारीला सुरुवात करायची आहे. तेव्हा मात्र प्रिया दारात आलेली आहे आणि प्रिया सर्वांच्या समोर सांगत आहे की म्हणून तर आता मी आलेली आहे. सायलीचा राग अनावर झालेला असतो, कारण सायलीला ऑलरेडी अर्जुनने कल्पना दिलेली असते की प्रियाने वकील नेमलेला आहे आणि तो वकील प्रियाला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेव्हा मात्र सायली जी आहे ती पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे प्रिया दारात आलेली आहे. प्रिया घरात येत असते तेव्हा सायलीचा राग अनावर होतो आणि सायली म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही तू या घरात पाऊल टाकायचं नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती व्हायचं आहे, असं सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं आणि प्रियाला ती फरफटतच घेऊन चाललेली आहे आणि प्रियाला म्हणत आहे की तुला अजिबात या घरामध्ये जागा नाही. अशा पद्धतीने बोलणं चालू झालेलं असतं. खरं तर प्रियाची नाटक जी असतात ती सुरू असतात. अश्विन मात्र तिला म्हणत असतो की नाही, आता आपल्याला याच घरात राहायचं आहे, तुझ्या या घरावरती हक्क आहे. तेव्हा सायलीने सुद्धा सांगितलेलं आहे की अजिबात नाही, आत्ताच्या आता चालायला लागायचं आहे. तुम्हाला कोणताही हक्क आणि काहीही या घरात राहायचं नाही, कारण हे घर माझं आहे. माझ्या माणसांना त्रास दिलेला आहे, माझ्या माणसांना त्रास दिलेला आहे, त्यामुळे मी सोडणार नाही. अशा पद्धतीने सायलीने बोलणं सुरू केलेलं असतं आणि सायलीने प्रियाला हाताला धरून अक्षरशः फरफटत नेलेलं आहे आणि तिला दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मात्र अशा पद्धतीने घडलेलं असतं आणि सायलीने तिला रस्त्यावर अक्षरशः नेऊन फेकलेलं आहे आणि प्रिया आणि अश्विन दोघेही आता तिथे रस्त्यावर पडलेले असतात. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सायली आणि अर्जुन, सायली नाराज झालेले असते. अर्जुनला असं म्हणत असते की काहीही झालं तरीही अर्जुनने तिला दुर्लक्ष केलेलं होतं, म्हणून सायलीला खरंतर ही गोष्ट अजिबात पटलेली नसते आणि सायली म्हणत असते की हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही मुद्दामहून केलेलं आहे, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळेस इकडे सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन मात्र तिला समजून घेत नसतो. असं म्हणणं असतं की अर्जुन सरांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सायलीला खूपच वाईट वाटत असतं. त्याचबरोबर सायली म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता मी बोलणारच नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण तुला असं कसं वाटलं, पण मला कळत नाही, हा मेकओव्हर वगैरे, तेव्हा म्हणजे हे सगळं अस्मिताने करायला लावल तुला. सायली म्हणत असते, मी काय एवढा हलका कानाची नाहीये, मला पण वाटलं की मी चांगलं दिसलं पाहिजे आणि तुम्ही. तेव्हा अर्जुनला असं ती बोलत असते तेव्हा कल्पना, अस्मिता सगळे जण तिथे असतात. सायली चिडलेली असते. अर्जुन म्हणत असतो, हे काय कर. अर्जुनला प्रताप म्हणत असतो, हे काय केलेस तू, कारण तुला जेव्हा वाटत होतं तेव्हा तू बोलणार, तुला जेव्हा वाटत नाही तेव्हा तू नाही बोलणार, हे काय. अर्जुन सांग बरं, बायकोशी कोणी असं वागत का. अर्जुन म्हणतो की खरंच खूप इम्पॉर्टंट बॅक टू बॅक 3 मीटिंग होत्या आणि 3 केसेस चालू आहेत, त्यामुळे मला नाही जमलं आणि चुलीना मी फोन करणार होतो, फोन हातात घेतला होता, पण नेमकं चैतन्य एक फाईल घेऊन आला आणि त्यामुळे फोन करायचा राहिलेला आहे, असं आवर्जून अर्जुन सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हे सगळं ना तुम्ही. आणि मग अर्जुन म्हणत असतो की तुला माहिती आहे का बायको, तू जर आता चिडली तर मला काय होईल, तुला जर राग आला तर माझं काय होतं तुला माहिती आहे ना, मला हार्ट अटॅक येऊ शकतो डॅड, मला कसं तरी होत्य, बघा ना डॅड मला काय होत्य. असं म्हणून अर्जुन नवटंकी करू लागतो. अक्षरशः हार्ट अटॅक आला, आता तो चक्करून पडणार आहे, डॉक्टरांना बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा, हे सगळं चाललेलं असतं आणि अर्जुनची ही नवटंकी पाहून सगळेजण हसत असतात. तेव्हा सायली सुद्धा हसते आणि सायली म्हणते
की तुम्ही वरती जा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. हे सगळं चालू असत तेव्हा अर्जुनला सायली म्हणते. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की बायको, मी ऑलरेडी इतका फ्रेश झालोय ना, मला ना कॉफीची गरजच नाहीये. आणि सगळे हसत असतात, सगळे मस्त अशीत. यांची नवटंकी अर्जुनची सुरू आहे हे पाहिलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इथे पाहूनच हे सगळं भारी वाटत असतं. त्यामुळं कल्पना, त्याचबरोबर प्रताप, या सगळ्यांना खूप छान वाटत आहे आज खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुनच्या आयुष्यामधला हा आनंदाचा सोहळा असतो आणि तो खरंच पाहण्यासारखा असतो. त्याचबरोबर सायली मात्र लाजत असते आणि ती म्हणत असते की अहो बास ना आता असं. सायलीला ती सांग, सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की मला नकोय कॉफी. सायली, मग सायली अर्जुनकडे पाहू लागते. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कल्पना अस्मिता म्हणते की अर्जुन, तुझं काय आहे रे हे? एकतर बायकोकडे दुर्लक्ष करायचं नाही तर एवढं रोमॅन्टिक व्हायचं की सगळ्यांच्या समोरच रोमॅन्टिक व्हायचं. अर्जुन म्हणतो, असं आहे का सगळ्यांच्या समोर रोमॅन्टिक झालो ना, मला काय वाटतं माहिती आहे का, सगळ्यांच्या समोर नको रोमॅन्टिक व्हायला. बायको, आपण ना रूममध्ये जाऊया चल, असं म्हणत अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि सायलीला घेऊन रूममध्ये तिला चाललेला असतो आणि तिला म्हणत असतो की चल आता मी तुला सांगतोय ना, आता आपण रूममध्ये जाऊया आणि रूममध्ये रोमॅन्टिक होऊया. तेव्हा मात्र सगळेजण तिथे हसत असतात आणि अर्जुन मात्र सायलीला खेचतच घेऊन चाललेला असतो. तो बायको ना, तो लाल शर्ट आहे ना, तो मला हवाय अस अर्जुन सांगतोय. तेव्हा प्रताप म्हणतो, बघितलं का, म्हणजे हा तुझा मुलगा इतक्या वेळ तर बायकोकडे दुर्लक्ष करत होता आणि आता सांगतोय की लाल शर्ट हवा आहे म्हणून तिला घेऊन गेलाय. आणि अर्जुनचा हा जो रोमांस असतो ना, तो खरंच खूप भारी दाखवलाय प्रेक्षकांनो. कारण अर्जुन अजून अजिबात विचार करत नसतो की कोणाला काय वाटणार आहे, कोणी काय म्हणेल. त्याचं मात्र आपलं सुरू असतं की नाही बाला वाटते ना, मग तो त्याच्या बायकोवरच प्रेम व्यक्त करत असतो. इकडे अस्मिता, कल्पना सगळेजण हसत असतात, सगळे खुश असतात. कारण सायली आणि अर्जुन, सायली एवढी रुसलेली होती अर्जुनने दुर्लक्ष केलं म्हणून. आणि आता इकडे तर वेगळंच पाहायला मिळतं, ते म्हणजे प्रियाच्या बाबतीत. प्रिया जी आहे ती आता जेलच्या बाहेर आलेली आहे आणि अश्विन बाहेर असतो. बाकीच्या फॉर्मॅलिटी व्हायच्या असतात. प्रिया म्हणते की खरंच अश्विन, आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकलेल्या आहेत. अन्यथा मला नाही वाटत की मी जेलच्या बाहेर पडू शकले असते, असं ती अश्विनला म्हणत असते. थक्यू म्हणत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की असं कसं, तू एवढी इनोसेंट आहे आणि तुला कायदा आहे ना, आणि तुझ्या बाबतीत का चुकीचं घडेल नाहीच घडणार, मुळातच चुकीचं नाही घडणार. तू चुकीची नाहीये कारण तू बरोबर आहे, तू इनोसंट आहे. तर तुला का जेलमध्ये, तुला तर त्या गोष्टीमुळे, तुला तर तुझ्यावर अन्याय होणारच नाही, हे सगळं अश्विन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हो. प्रिया म्हणते की अश्विन, तुला माहिती आहे का, मला ना खरंच घरची खूप आठवण येत होती, आपल्या घरातली मोमो गादी, या सगळ्या गोष्टी प्रिया बोलत असते. आणि प्रिया म्हणत असते की नाही, मला ना खरंच मी त्या सगळ्या गोष्टी मिस केलेत अश्विन. तेव्हा अश्विन म्हणत असतो की नाहीत नवी, खरंच मान्य, मला तुझ्यावरती अन्याय झालेला आहे, तुझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं, हे सगळं मला पटते. पण आता ना आपण त्या घरी नाही जायचं. प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणते काय, आणि प्रिया रडायला लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ, त्या घरातलं सगळे तुझ्यावरती रागवलेले आहेत आणि त्या घरातलं कोणीही तुला एक्सेप्ट करणार नाहीये, तुला त्या घरामध्ये येऊ सुद्धा देणार नाहीत, अशा पद्धतीने इकडे अश्विन सांगत असतो. आणि ते खरंच असते. इकडे सायली मात्र अजूनही रुसलेली असते. अर्जुन म्हणत असतो की पण बायको, तुला असं कसं वाटू शकतं गो, मी दुसऱ्या कोणाकडे तर बघेल आणि दुसर कोणाकडे तरी अट्रॅक्ट होईल, असं तुला कसं वाटू शकतं? अगं विचार कर ना, माझं लेडी लव फक्त तूच आहे. आणि मग तू असा काय विचार केलेला आहे म्हणून हा मेकओव्हर केलाय?
ती गोष्ट चांगली आहे, छान दिसतंय, ते तुला पण तसं बोलत असतो. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, ऑफिसमध्ये क्लायंट वगैरे येतात, पण आजही आली होती. पण ते क्लायंट असतात ना माझ्यासमोर, त्यांच्यासाठी, माझ्यासाठी फक्त तूच आहे. मी दुसरा कोणाचा विचारही नाही करू शकत. तुला माहिती आहे का मला कशी लोक आवडतात आणि मग कशी मुलगी आवडते? मग तो सांगू लागतो. तो लांब केस, मोठे मोठे डोळे आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की तुला माहिती आहे ना, मग काय असं करतेस, असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. इकडे अश्विन मात्र प्रियाला म्हणत असतो की आपण त्या घरी नाही जाणार आहे. प्रिया म्हणत असते की काय मूर्ख आहे का हा माणूस, ज्या प्रॉपर्टीसाठी, त्या सुभेदारांची प्रॉपर्टी मला पाहिजे, यासाठी मी जेलमध्ये सुद्धा राहून आली आहे, आणि हा माणूस मला म्हणतोय की मला त्या घरी घेऊन नाही जाणार आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की हे बघ, त्या घरातले कोणीही तुला येऊ देणार नाहीये, ते एक्सेप्ट करणार नाहीयेत. काहीही झालं तरीही आपण त्या घरात जाणार नाहीत. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही अश्विन, ती माझी माणसं आहेत, मी त्याच घरात जाणार आहे. काहीही झालं तरीही मी त्या घरातून बाहेर पडणार नाही, आणि त्याचबरोबर मला त्या घरामध्ये जायचं आहे. हे सगळं जेव्हा प्रिया बोलून दाखवत असते, तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की नाही तन्वी, तुला नाही माहिती घरामध्ये काय गोंधळ सुरू आहे, तू नाही पाहिलेलं. तू गेल्यापासून घरातलं सगळं वातावरण बदललेलं आहे. पहिली गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी आहे. अश्विन प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रियाला मात्र ऐकून घ्यायचं नसतं. प्रिया म्हणत असते की नाही अश्विन, मला त्याच घरात यायचं आहे आणि मी त्याच घरात येणार आहे, असं आवर्जून प्रिया सांगत असते. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, मी ठरवले ना, बस, ती माझी माणसं आहे, ती कशीही वागली तरी माझी माणसं आहेत, असं म्हणत आता अश्विनला घोळात घ्यायचं चालू आणि अश्विन लगेचच त्या मूर्ख प्रियाच्या बोलण्यामध्ये येतो, कारण ती काय पद्धतीने बोलत असते हे तर माहितीच आहे. इकडे अर्जुन मात्र सायलीला सांगत असतो आणि सायली म्हणत असते, जर मगाशीच बघितलं असं तर एवढं झालं असतं का? आणि सायली अर्जुनला बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतोस, काय सांगू तुला, महत्वाचं तुला सांगायचं राहील. अचानक ना, ते तन्वीच्या केसबद्दल सायली म्हणते, इथे काय झालं? आपली केस होती, म्हणजे तो सांगत असतो की अगं तन्वीने ना नवीन वकील घेतलेला आहे, आणि तो वकील ना जरा आगाऊस आहे, तो कोणाशी बोलत नाहीये. मी त्याला स्वतः कॉल करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्याने माझा कॉल काही उचलला नाहीये, आणि मी प्रयत्न करतोय त्याच्याशी संपर्क करण्याचा, कारण मला असं वाटत आहे की तन्वीचा जेलमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, खरंच? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, मी त्याच संदर्भात बोलत होतो ना, अश्विन बरोबर, चैतन्य बरोबर, त्याच्यामुळे माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी विसरून राहिलेल्या आहे, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि सायलीला सुद्धा आता धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते, म्हणजे तुम्ही त्या बाबतीत बोलत होता आणि मी वेगळा विचार करून बसलेली आहे. अर्जुन म्हणतो, हो, मी पर्टिक्युलर आता त्या केसच्या बाबतीत विचार करतोय, आणि मी कदाचित उद्या त्या वकिलाला भेटायला सुद्धा जाईल, असं आवर्जून अर्जुनने सायलीला सांगितलेलं आहे. अशाच सायली अर्जुनला चिठ्ठीविषयी सांगत आहे. अर्जुनला माहिती नाहीये की ती कसल्या चिठ्ठीविषयी बोलत आहे. तो विचारतो, कसली चिठ्ठी? तेव्हा ती सांगते की मी डब्यामध्ये एक चिठ्ठी दिली होती, ती तुम्ही वाचलीच नाही का? तो म्हणतो, नाही, मी तू दिलेला डब्बा अगदी चाटून पुसून व्यवस्थित खाल्लाय, पण चिठ्ठी मात्र मला काय बघायला मिळाली नाही. तेव्हा आता स्वतः सायलीस त्याला चिठ्ठी कशाची होती ती सांगत आहे. ती सांगते की चिठ्ठी आपल्या बाळाची होती. हे ऐकल्यावर त्याला तर खूपच आनंद झालेला आहे. तो म्हणतो, अच्छा, काय म्हणत होत बाळ? ती सांगते की बाळ म्हणत होतं की मला आत्याच्या मुलाबरोबर खेळायला लवकरात लवकर यायचं आहे. सायली नक्की काय सांगते हे आता अर्जुनला पटलेलं आहे आणि समजलेलं देखील आहे. तो म्हणतो, अच्छा, तर आता बाळाला लवकरात लवकर यायचं आहे.
हाणल्यानंतर आता मला काही ना काहीतरी करणं गरजेचंच आहे. आता त्याची स्वतःचीच येण्याची इच्छा असेल तर मी मात्र थांबू शकत नाही, असं तो सायलीकडे बघून म्हणत आहे. आणि सायली देखील हे सगळं ऐकताना अगदी लाजून गेलेली आहे. तो म्हणतो, हे मला माहितीच नव्हतं की बाळाने चिठ्ठी लिहिलेली आहे. म्हणजे ती चिठ्ठी तुझी होती असं तू म्हणू शकत नाहीयेस. ती चिठ्ठी तर बाळाची होती. आणि आता मला देखील असं वाटते की आपलं बाळ हे लवकरात लवकर या जगात यायला पाहिजे, असं अर्जुन तिच्याशी बोलत आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावरील ते सगळे भाव पाहताना सायली मात्र अगदी लाजून गेलेली आहे. तिला आता पुढे काय बोलावं तेच कळत नाहीये. अर्जुन मात्र एकदमच खुश झालेला आहे, कारण बाळाची ती चिठ्ठी म्हणजे आता आपण आई बाबा होणार हे त्याला माहिती झालेलं आहे. आजपर्यंत सायली कधीच या गोष्टीवर बोललेली नव्हते, पण आता तीन या गोष्टीवर बोललेली आहे. आणि त्यामुळे अर्जुन खूपच खुश झालेला आहे. तो सायलीला स्वतःच्या जवळ बसवतो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहतो. सायली मात्र लाजेने चूर झालेली आहे. ती त्याच्याकडे पाहत देखील नाही. अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि तिला समजावू लागतो. त्याचबरोबर तिच्या मोकळ्या केसामध्ये हात घालून तिचे केस मागे घेऊ लागतो. सायलीला समजले की अर्जुन आता रोमॅन्टिक झालेला आहे. सायली मात्र त्याला काहीच बोलत नाहीये. त्याच्या प्रत्येक गोष्टीला ती चांगला रिस्पॉन्स देत आहे. तिचा चेहरा आनंदाने अगदी मोहरून गेलेला आहे आणि ते अर्जुनकडे एकटक पाहत आहे आणि अर्जुन देखील तिच्याकडे एकटक पाहत आहे. रोमॅन्टिक गाणं सुरू झालेलं आहे आणि त्या रोमॅन्टिक गाण्यामध्ये दोघेही एकमेकाच्या डोळ्यांमध्ये पाहत आहेत. दोघांनाही कितीतरी आनंद झालेला आहे, कारण आता दोघेही आई बाबा होणार आहे. या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहेत. आजपर्यंत या गोष्टीवर कधीच विचार न केलेले अर्जुन आणि सायली आता परिपक्व झाल्यासारखे आणि आता पुढील भविष्याचा विचार करणारे असे वाटू लागलेले आहेत. अर्जुन सायलीला आपल्या जवळ घेतो, आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या अंगावरून हळुवारपणे हात फिरवून तो तिच्याकडे पाहत राहतो. तर सायली देखील स्मितहास्य करत अर्जुन कडे पाहत राहते. दोघंही आता एकमेकाकडे पाहत भविष्यासाठी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इकडे महिप्त साक्षीकडे आलेला आहे. महिप्त भलताच खजील होऊन तिच्याकडे आलेला आहे. महिप्तने नक्कीच काहीतरी बॅड न्यूज आणली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच साक्षीला समजलेलं आहे. साक्षी त्याला विचारते की काय झालंय. महिप्त मात्र बोलायला तयार नाही. साक्षी म्हणते, हो आता बोला, काय तुम्ही वाईट बातमी देणार आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत आहे. काय वाईट बातमी आहे? आता मी आयुष्यात या जेलमधून सुटणारच नाही ही वाईट बातमी आहे. का वकिलाने माझी केस घ्यायला नाकारले ही वाईट बातमी आहे. का मला फाशी होणार आहे ही वाईट बातमी आहे. काय असेल ते स्पष्टपणे सांगा. फाशी होणार असेल तर कधी होणार आहे ते देखील सांगा. आता मला कुठल्याच गोष्टीच काहीच वाईट वाटत नाही. तो मात्र तिच्याशी काहीच बोलत नाहीये. तो खजील होऊन तिच्याकडे पाहत राहतोय. साक्षी चिडते आणि म्हणते, तुम्ही बोलणार आहात का नाही ते सांगा. नसेल बोलणार तर इथून निघून जावा. मला तुमचं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाहीये. तेव्हा तो म्हणतो, अगं साक्षी, असं का बोलतोयस तू? वाईट बातमी आहे, पण कशी सांगावी ते मला कळत नाही. साक्षी म्हणते, ते तर तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच समजलं होतं. मला वाटत वकिलान माझी केस घ्यायला नकार दिला आहे हे सांगायचं असेल तुम्हाला. तो म्हणतो, ते नाहीये. ती म्हणते, मग कोणाच्या बाबत आहे? तो सांगतो की प्रियाच्या बाबत आहे. प्रिया सुटलेली आहे असं तो तिला सांगतो. तेव्हा ती म्हणते, हे कसं शक्य आहे? ती तर हॉस्पिटलमध्ये होती ना. म्हणजे ती हॉस्पिटलमधून पळून गेली का असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो, नाही, ती पळून नाही गेलेली, ती लीगल मार्गाने सुटलेली आहे. ऐकल्यावर वर साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. प्रिया या केसमधून सबशेल बाहेर पडलेली आहे. तिला झालेली शिक्षा देखील माफ झालेले आहे आणि ती जेलमधून बाहेर पडली आहे. या गोष्टीचा कितीतरी राग आता तिला आलेला आहे. ती म्हणते,
पण हे कसं शक्य झालं? हे तर अशक्य आहे. तेव्हा तो सांगतो की हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. मी तिला धमकी दिलेली होती. तिने मला फोन केला आणि मला उस्कवलं आणि मुद्दाम मला तिच्याकडे बोलवून घेतलं. ते हॉस्पिटलमध्ये एकटे असताना मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हातामध्ये चाकू घेऊन तिच्यावर खुनी हल्ला केला आणि त्याच गोष्टीचा उलटा परिणाम झालेला आहे. या सगळ्यामुळे तिला या केसच्या बाहेर पडायला मदत झाली आणि या गोष्टीचा मला आता खूप पश्चाताप होतोय. तिने मला मुद्दाम उचकवलं होतं. ही गोष्ट तेव्हा मला समजली नाही, पण आता या सगळ्यामुळे मात्र ती घराच्या त्या जेलच्या बाहेर पडलेली आहे, असं त्याने सांगितलेलं आहे. आणि तेव्हा साक्षीला खूपच राग आलेला आहे. इकडे घरी मात्र वातावरण खूपच आनंददायी आहे. सर्वजण डायनिंग टेबलला बसलेले आहेत आणि सर्वांना सायलीच्या हातचे गरमागरम भजी खायचे आहेत. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि सायली सर्वांसाठी गरमागरम भजी बनवत आहे. सर्वजण पुकारतायत की लवकरात लवकर आम्हाला भजी मिळली पाहिजेत आणि सायली त्यांना म्हणते, फक्त 2च मिनिट झालं, आता सर्वांना गरमागरम भजी खायला मिळणार आहेत. त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. लवकर आण असं म्हणून सर्वजण डायनिंग टेबलवर हळूहळू मारत आहेत आणि सायलीला जवळ बोलवत आहेत आणि सायली देखील त्यांना म्हणते की फक्त 2च मिनिट थांबा, आता तुम्हाला गरमागरम भजी खायला देते. आणि त्याप्रमाणे तिने आणलेले देखील आहेत आणि सर्वांनी त्यावर आता ताव देखील मारायला सुरुवात केलेली आहे. पण तेवढ्यात अर्जुन मात्र खोड काढतो अस्मिताची आणि तिला म्हणतो की तू मात्र जास्त भाजी खायची नाहीयेत. तेव्हा ती म्हणते, मी का जास्त भजी खायची नाहीत? तेव्हा सायली म्हणते, हो, आपण आपल्या बाळाची काळजी करतोय ना, त्यामुळे आपण जास्त भजी खायची नाहीयेत. तुम्ही एकच भजी खा असं ते म्हणते. तेव्हा ते म्हणते, नाही, मी किमान 2 तर खाणारच आहे बर का. तेव्हा सगळे हसू लागतात आणि कल्पना म्हणते, अगं, तुला ना कंट्रोल करणं शक्य होणार नाहीये, पण कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर अर्जुन म्हणतो, जर का तू कंट्रोल केला नाहीस ना, तर केवढी झाडी मोठी होशील ना, त्याचा विचार कर आणि त्यापेक्षा पण आपल्या बाळाचा विचार करस अर्जुन, तिला सांगतो. तेव्हा मात्र अस्मिताचा अगदी नाईलाज झालेला आहे. आपण 2 भजी खाऊन बास करू असं ते सर्वांना सांगत आहे आणि सर्वजण भज्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सर्वांनाच खूप छान वाटत आहे. वातावरण खूप चांगलं आहे. पण त्या वातावरणात बिघाड घालण्यासाठी प्रिया आणि अश्विन मात्र येत आहेत. ते आता घराच्या आतमध्ये घराच्या जवळ येत आहेत. प्रियाला भलताच आनंद झालेला आहे. प्रियाच्या येण्यानं वातावरण अगदी दूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळते. जोरजोरात वारा सुटलेला आहे. सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतायत की आता वारा कस काय यायला लागलेला आहे. पण खरं तर ही निगेटिव्ह वाइब्स आहेत, कारण प्रिया पुन्हा एकदा माघारी यायला लागलेली आहे. कदाचित याच गोष्टीचा संकेत ईश्वराने घरच्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे की तुमच्या घरावर आता काळी सावली पुन्हा एकदा यायला लागलेले आहे. आणि प्रिया आणि अश्विन दोघेही घराच्या दिशेने आत येत चाललेले आहेत. आता ते अगदी घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर उभे आहेत. प्रियाला तर भलताच आनंद झालेला आहे. प्रियाला समजतंय की पुन्हा एकदा आपली घरामध्ये एंट्री होणार आहे. पण त्याच वेळेस सायलीन त्यांना पाहिलेला आहे. सायली जेव्हा प्रियाला पाहते तेव्हा तिची तळपायाची आग अगदी मस्तकात गेलेली असते. ही बाई इथं का आलीय असा प्रश्न तिच्या डोक्यात आलेला आहे आणि दारातच तिने अश्विन आणि प्रियाला थांबवलेला आहे. अश्विन तिच्याकडे एकटक पाहतच राहतो, तर सायली म्हणते की या व्यक्तीला अजिबात घरात घेऊन यायचं नाही. अश्विन हे सगळं ऐकतच राहतो आणि सर्वजण पाहत राहतात की आता पुन्हा एकदा प्रिया माघारी आलेली आहे. सर्वांचंच टेन्शन वाढलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली अगदी वाघिणीसारखी प्रियाच्या अंगावर डरकाळी खोडून गेलेली आहे. तेवढ्यावरच ती थांबलेली नाहीये, तर अश्विनच कसलंच काही न ऐकून घेता त्याने त्याला स्पष्टपणे सांगितले की या बाईचा या घरावर कसलाच अधिकार नाही आणि ती या घरात येणार नाही, कारण तिने
सगळी मर्यादा मोडून टाकलेली आहे. मी आजपर्यंत शांत राहिले, पण हिला मी या घरात अजिबात घेणार नाही असं तिने अश्विनला सांगितलं आहे. अश्विन सांगण्याचा प्रयत्न करतोय की हिच्या देखील या घरावर अधिकार आहे, पण सायली मात्र एक शब्द देखील ऐकून घेत नाही. सायली पुढे येऊन प्रियाच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते आणि तिला सांगते की या घरामध्ये राहणं याची तुझी लायकी नाहीये, त्यामुळे मी तुला या घरात अजिबात येऊच देणार नाही. आणि या गोष्टीला सर्वांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. प्रताप, कल्पना, अस्मिता सर्वांनी सांगितले की काही जरी झालधन्य या घरामध्ये प्रिया येणार नाही. आणि मग सायलीने प्रियाच्या हाताला धरून दरवाजाच्याच नव्हे तर गेटच्या बाहेर तिला हाकललेलं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.